10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राज्य बोर्डाने 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर आता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य बोर्डाने कोणकोणते निर्णय घेतले आहेत ते जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आता विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे। हा निर्णय पुढील वर्षी 10वी आणि 12वीला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र राज्य बोर्डाने पुढील वर्षी 10वी आणि 12वीला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय। या निर्णयाअंतर्गत 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे। यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त भुर्दट सहन करावा लागणार आहे। खरे तर दरवर्षी 10वी आणि 12वीला लाखो विद्यार्थी ॲडमिशन घेतात आणि याच लाखो विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत या संदर्भात सविस्तर चर्चा झाली होती आणि या चर्चेनंतर शुल्कवाढीवर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे। महत्त्वाची बाब अशी की गेल्या वर्षी देखील या शुल्कात वाढ करण्यात आली होती आणि यंदाही म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी देखील शुल्कात वाढ करण्यात आली आहे। तथापि बोर्डाकडून फक्त परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे। इतर शुल्क जसे होते तसेच राहतील। प्रशासकीय शुल्क, गुणपत्रक शुल्क आणि प्रमाणपत्र शुल्कात बोर्डाकडून कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही। गेल्या वर्षीप्रमाणे हे शुल्क प्रत्येकी 20 रुपये एवढेच राहणार आहे। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर मिळालेल्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे लॅमिनेट स्वरूपात दिली जातात आणि यासाठी शुल्क वसूल केले जाते। हे शुल्क प्रत्येकी 20 रुपये इतके राहणार आहे। दरम्यान पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2025-26 मध्ये या शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे। दरम्यान आता आपण 10वी आणि 12वी बोर्डाच्या शुल्कात किती वाढ झाली आहे याचा आढावा घेणार आहोत। मिळालेल्या माहितीनुसार 10वी-12वीच्या परीक्षेसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 520 रुपये शुल्क भरावे लागणार, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे। या शैक्षणिक शुल्कात बोर्डाकडून 10% वाढ करण्यात आली आहे, म्हणजे शैक्षणिक शुल्क 50 रुपयांनी वाढले आहे। गेल्या शैक्षणिक वर्षात हे शुल्क 470 रुपये इतके राहणार आहे। याशिवाय महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून 17 नंबर फॉर्म भरून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 1110 रुपये नोंदणी फी भरावी लागणार, असा सुद्धा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।